रात्रीचे 10 वाजून गेले होते, पण दीपाचा नवरा समीर अजून घरी आला नव्हता. त्या दोघांच्या लग्नाला आत्ताशी कुठं वर्ष झालं होतं आणि या एका वर्षात असं कधीच झालं नव्हतं की तिचा नवरा एवढ्या उशिरापर्यंत घरातून बाहेर राहिला होता. रोज तर तो 7 वाजेपर्यंत घरात येत असायचा. त्याची वाट बघत दीपाचं मन बेचैन झालं. मनात वाईट साईट विचार यायला लागले, कारण या अगोदर असं कधी झालंच नव्हतं. पण आज उशिरा येण्यामागचं कारण तिला समजत नव्हतं. तरी पण ती देवाकडे तिचा नवरा सुरक्षित घरी येण्यासाठी प्रार्थना करत होती. विचार करता करता तिला सकाळची घटना आठवली, जेव्हा समीर ऑफिसला जायला निघाला होता. आज त्याच्या चेहऱ्यावर ते रोजच्यासारखं हसू, आनंद दिसत नव्हतं. तो थोडा गंभीर दिसत होता. पण त्यावेळी दीपाने त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. तिला असं वाटलं की कदाचित त्यांच्या ऑफिसमधला काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि त्याबद्दल त्याला तिच्याशी काही बोलायचं नसेल किंवा काही सांगायचं नसेल. त्यामुळेच आज त्याला घरी यायला उशीर झाला असेल. दीपाच्या मनात वेगवेगळ्या शंका यायच्या आणि जायच्या, आणि हे त्यावेळी बंद झालं ज्यावेळी तिचा नवरा समीर घरी आला. तो घरात आल्या आल्या बायकोकडे बघून म्हणाला, "तू अजून झोपली नाहीस? जाऊन झोप," असं म्हणत तो खोलीत निघून गेला. नवऱ्याचं बोलणं ऐकून दीपा हैराण झाली. तो तिथून जाताच दारूचा वास तिच्या नाकात गेला आणि नवऱ्याचं धडपडत चालणं बघून तिला आत्ता समजलं होतं की तिचा नवरा दारू पिऊन घरी आला आहे. ती हैराण होऊन प्रश्न विचारत म्हणाली, हे हे काय आहे? दारू आणि तुम्ही? समीर खोलीत जाऊन बेडवर पडला आणि म्हणाला, "हो, मी दारू पिऊन आलो आहे. मी तर विष प्यायला पाहिजे होतं, पण मी तर फक्त दारू पिलो आहे." जेव्हा मनाला ठेच लागते, आपलेच लोक आपल्याला धोका देतात, विश्वासघात करतात, तेव्हा त्या माणसासाठी विषच औषधाचं काम करतं. पण जो विष प्यायला घाबरतो, तेव्हा त्याचा एकमात्र आधार दारू असते. ती त्याला त्याचं दुःख विसरायला मदत करते. आणि हो, मी दारू पिली आहे. समीरच्या तोंडातून विचित्र बोलणं ऐकून दीपा हैराण झाली. त्या बोलण्याचा अर्थ समजणं तिच्यासाठी खूप अवघड होत होतं. तिला तिच्या नवऱ्याला खूप काही विचारायचं होतं, पण हळूहळू त्याला जास्त नशेत गेलेला बघून त्यावेळी तिने शांत बसणं योग्य समजलं. काहीतरी विचार करून ती नवऱ्याला म्हणाली, "अहो, उठा, फ्रेश व्हा आणि जेवण करून घ्या." समीर म्हणाला, "तुझं तू जेवण करून घे आणि जाऊन झोप. मी बाहेरून जेवण करून आलो आहे." दीपा म्हणाली, "अहो, आजपर्यंत मी तुमच्याशिवाय जेवले आहे का? या अगोदर असं कधी झालं आहे का?" हे कोण तिचा नवरा म्हणाला, "बस बस, हे नाटक करायची गरज नाही. एकटी जेवू शकत नाहीस तर माधवसोबत जाऊन जेव. त्याच्या विचारात बुडून पडून खा आणि त्याच्या प्रेमाचा विचार करत झोप." असं म्हणत समीर रागात डोळे मोठे करून तिच्याकडे बघायला लागला. नवऱ्याचं असलं बोलणं ऐकून दीपा दचकली आणि अचानक तिच्या तोंडातून निघाले, "माधव? कोण आणि कुठला माधव?" समीर रागात म्हणाला, "अरे वा, खूप छान. जो प्रश्न मी तुला विचारायला हवा होता, तोच प्रश्न तू मला विचारत आहेस." दीपा म्हणाली, "माधव? मी कुठल्या माधवला ओळखत नाही." बोलायचं म्हणून तर ती बोलून गेली होती, पण तिच्या आवाजातली भीती ती लपवण्यात यशस्वी होऊ शकली नाही. समीर म्हणाला, "माहीत नाही तर मग हे सगळं काय आहे?" असं म्हणत तिरस्काराने त्याने एक कागद तिच्या अंगावर फेकून दिला. त्या कागदावर नजर पडताच दीपाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे हातपाय थरथर कापायला लागले. ती घाबरत म्हणाली, हा हा कागद तुमच्याजवळ कुठून आला?" समीर तिरस्काराने तिच्याकडे बघून म्हणाला, "म्हणजे तू तुझ्या प्रियकराने लिहिलेलं पत्र ओळखलंस तर? या साध्या भोळ्या भाबड्या चेहऱ्यामागे एवढा मोठा कपटीपणा असू शकतो, हा विचारच कोणीही करू शकत नाही. तू माझा विश्वासघात केला आहेस. मी तुला कधीच माफ करणार नाही." नवऱ्याचं बोलणं ऐकून दीपाच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडत म्हणाली, "अहो समीर, माझं ऐकून तरी घ्या. मी तुमचा विश्वासघात केला?" तिचं बोलणं मध्येच थोडं समीर तिच्यावर ओरडायला लागला आणि म्हणाला, "माझ्यासमोर सती सावित्री असल्याचे दाखवण्याची गरज नाही. माझ्या डोळ्यासमोरून आत्ताच्या आत्ता निघून जा." दीपा घाबरली आणि रडत दुसऱ्या खोलीत निघून गेली. अर्ध्या रात्रीपर्यंत ती रडत होती. भूतकाळाच्या त्या वाईट, कटू आठवणी ती कधीच विसरून गेली होती, पण त्या अचानक अशा पद्धतीने तिच्या समोर येऊन तिचे भविष्य बरबाद करतील
असा विचार तिने स्वप्नात पण केला नव्हता. माधव नावाचा मुलगा तिच्या आयुष्यात नक्कीच आला होता, पण लगेच त्याचं खरं रूप तिच्या समोर आलं. माधवचा स्वभाव खूप चंचल होता. तो रोज वेगवेगळ्या मुलींसोबत फिरताना दिसायचा. जेव्हा हे दीपाला समजलं तेव्हा तिने त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकले आणि त्याने लिहिलेली पत्र फाडून सगळी गिफ्ट उचलून त्याच्यासमोर नाल्यात टाकून दिली. माधव तिच्याकडे बघून फक्त हसला आणि म्हणाला, तू नाही तर दुसरी कोणीतरी, दुसरी नाही तर तिसरी कोणीतरी, असं म्हणत काही न झाल्यासारखा सगळ्यांच्या समोर तिथून निर्लज्जपणे कायमचा निघून गेला. त्यानंतर कायम हसत मजा मस्ती करत राहणारी दीपा खूप उदास आणि गंभीर राहायला लागली. कुठल्या तरी लांबच्या नातेवाईकांच्या लग्नात समीरने तिला बघितलं आणि बघता क्षणी ती त्याला आवडली. तिचा हाच गुण त्याला खूप आवडला. दीपाला पण समीर आवडला होता. त्याच्यात काहीतरी असं होतं की ती इच्छा असून पण त्याच्यापासून लांब जाऊ शकत नव्हती. अचानक पहिल्यांदा एकमेकांना भेटल्यानंतर त्यांच्या मनात एकमेकांसाठी प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या. हळूहळू ते एकमेकांना भेटायला लागले, सोबत वेळ घालवायला लागले. जेव्हा हे सगळं त्या दोघांच्या घरातल्या लोकांना समजलं तेव्हा दोघांच्या कुटुंबातले लोक या लग्नासाठी आनंदाने तयार झाले. दीपा बायको बनून समीरच्या घरी आली आणि दिवस आनंदात सुखात पुढे निघून जायला लागले. दोघांचा संसार सुखाचा झाला. पण आज अचानक माधवने लिहिलेलं पत्र समीरच्या हाती लागलं आणि दीपाच्या सुखी प्रेमाच्या संसारात दुरावा यायला सुरुवात झाली. दोघांमध्ये एक अविश्वासाची भिंत निर्माण झाली. दीपाला पूर्ण विश्वास होता की तिने माधवची सगळी पत्र त्याच दिवशी फाडून फेकून दिली होती, पण कदाचित एखादं पत्र जुन्या पुस्तकात चुकून राहून गेलं होतं. माहेरातून आलेल्या तिच्या पुस्तकांसोबत हे आज तिच्या घरी आलं होतं आणि ते समीरच्या हाती लागलं होतं. हे पत्र समीरच्या हाती कसं लागलं हे तिच्या समजण्यापलीकडचं होतं, पण ही गोष्ट सध्या तरी तिच्यासाठी एवढी महत्त्वाची नव्हती जेवढी या पत्रामुळे त्या दोघांच्या मध्ये झालेला गैरसमज दूर करणं महत्त्वाचं होतं. तिने दुसऱ्या दिवशी सगळं समीरला खरं सांगायचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची नशा तर पूर्णपणे उतरली होती, पण त्याच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा अजूनच वाढला होता. दीपासोबत एकही शब्द न बोलता तो सकाळी लवकर ऑफिसला निघून गेला. दीपाची इच्छा असून ती त्याला काही सांगू शकली नाही. त्या दिवशी रात्री परत समीर रात्री उशिरा घरी आला. दीपासोबत काही न बोलता न जेवता तिने केलेल्या विश्वासघाताबद्दल स्वतःशीच बडबडत झोपून गेला. त्याने घरातलं खाणं पिणं बंद केलं होतं. पुढचा आठवडा असाच निघून गेला. रविवारचा सुट्टीचा दिवस समीर कायम दीपासोबत घालवत असायचा, पण यावेळी रविवारी सकाळी सकाळीच तो बाहेर कुठेतरी जाण्याची तयारी करायला लागला. त्याला बाहेर जाताना बघून दीपा अडवत त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि दोन्ही हात जोडून त्याच्या विनवण्या करत म्हणाली, उपकार करा. भूतकाळात माझ्याकडून झालेल्या छोट्याशा चुकीमुळे तुम्ही माझ्यावर आणि तुमच्यावर एवढा मोठा अन्याय करू नका. कमीत कमी एकदा तरी माझं बोलणं ऐकून घ्या. मला समजून सांगण्याची संधी द्या. तिचं बोलणं ऐकून समीर म्हणाला, कुठल्या चुकीबद्दल बोलत आहेस तू? माधवसोबत तुझं नातं असलेली चूक? का माधवचं प्रेमपत्र कपाटात लपून ठेवलेल्याची चूक? का मला मूर्ख समजण्याची चूक? मला माहीत आहे, जेव्हा चोर पुराव्यासोबत रंग्यात सापडतो तेव्हा सत्य स्वीकार करण्यातच तो त्याची भलाई समजतो आणि त्या सत्याला कुठल्या तरी मजबुरीचं नाव देऊन मोकळा होतो. तू पण असंच काहीतरी बोलणार असशील, पण आता बोलून समजून सांगून तरी काय फायदा आहे? जर काचेला एकदा तडा गेला तर त्यावर अजून जास्त तडे जायला लागतात. नवऱ्याचं बोलणं ऐकून दीपा म्हणाली, अहो, मी तुमचा विश्वासघात केला नाही किंवा छळकपट पण केला नाही. हो, हे खरं आहे की कधीतरी माधव नावाचा मुलगा माझ्या आयुष्यात आला होता, पण जसा आला तसा निघूनही गेला. मी माझ्या पोटात वाढत असणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. तिचं बोलणं ऐकून समीर थोडासा चकित झाला. दीपा त्याला सगळं खरं सांगत गेली. एवढं सगळं सांगून पण समीरच्या चेहऱ्यावरचे कठोर भाव बदललेच नाहीत. तो प्रश्न विचारत म्हणाला, जर तुझ्या मनात चोर नव्हता
तर एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून का ठेवलीस? दीपा न घाबरता त्याला उत्तर देत म्हणाली, अहो, तुम्हाला भेटल्यानंतर मी स्वतः ही गोष्ट विसरून गेले होते. यात लपवून ठेवण्यासारखं काहीच गोष्ट नव्हती. पण समीरच्या मनातला संशय कमीच झाला नाही. तो म्हणाला, तुझं बोलणं जरी खरं असलं तरी एका नवऱ्याची भावना तू नाही समजू शकत. लग्नाअगोदर त्याच्या बायकोचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम होतं. हे सगळं सहन करणं किती अवघड असतं ते. असं म्हणत तो घरातून बाहेर निघून गेला आणि रात्री उशिरा घरी परत आला. दीपाने त्याला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनात असलेला संशय ती कमी करू शकली नाही. आता प्रत्येक गोष्टीत सारखं सारखं माधवचं नाव दोघांच्या मध्ये यायला लागलं आणि दोघांच्या मधला दुरावा अजूनच वाढायला लागला. दोघं घरात एकमेकांशी बोलत नव्हते. समीर परक्यांसारखं वागत होता. शेवटी दीपाने हार मानली. त्याला समजावायचं सोडून दिलं आणि त्यालाच तिचं नशीब समजलं. थकलेली, उदास, मनात अपराधी भावना घेऊन दीपा एक दिवस रात्री किचनमध्ये जेवण बनवत होती. तेवढ्यात अचानक बाहेरून नवऱ्याच्या हसण्याचा, आनंदात बोलण्याचा आवाज तिच्या कानावर पडला. तशी ती चकित झाली. आज खूप दिवसांनी तिने नवऱ्याला असं आनंदात बघितलं होतं. दीपा स्वतःला थांबवू शकली नाही आणि ती किचनमधून बाहेर आली. तिनं बघितलं तर समीर त्याच्या मित्राशी हसून बोलत होता. तो दीपकला बघून आनंदात म्हणाला, दीपक, तुला असं अचानक समोर बघून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की तू आज माझ्या घरी मला भेटायला आला आहेस, ते पण काहीही न कळवता. दीपक म्हणाला, अरे यार समीर, मित्राचं घर ते आपलंच घर असतं. तिथे येण्यासाठी अगोदरच कळवण्याची काय गरज आहे? आणि तसंही मी तुला अगोदर सांगून आलो नाही, पण एक गुड न्यूज सांगायला इथं आलो आहे. त्या दोघांना गप्पा मारत बसलेलं बघून दीपा आत जायला लागली. तसा दीपकचा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती तिथंच थांबली. दीपक समीरला म्हणाला, अरे यार, वहिनी कुठं आहे? समीरने पण आवाज देऊन दीपाला बाहेर बोलावलं आणि त्या दोघांची ओळख करून दिली. दीपक सरळ म्हणाला, अरे वहिनी, मी दीपक, तुमच्या नवऱ्याचा खूप जुना मित्र. तुम्ही चहा नाश्त्याच्या भानगडीत पडू नका. सरळ जेवण बनवायला घ्या. छान जेवण बनवा, कारण मी आज रात्री इथेच राहणार आहे. त्याचं बोलणं ऐकून दीपा हसायला लागली. समीर म्हणाला, अच्छा, सांग, कुठली गुड न्यूज द्यायला आला आहेस? त्याचं बोलणं ऐकून दीपक हसायला लागला आणि म्हणाला, अरे यार, सांगतो, काय घाई आहे? आत्ता तर गप्पा मारायला आपल्याकडे पूर्ण रात्र पडली आहे. त्याचं बोलणं ऐकून दीपा हसत किचनमध्ये निघून गेली आणि दोघे मित्र गप्पा मारण्यात बिझी झाले. त्या दिवशी दीपाने खूप छान चवदार जेवण बनवलं. जेवता जेवता दीपकने तिच्या जेवणाची खूप वेळा प्रशंसा केली. नंतर म्हणाला, अरे वहिनी, खूप छान जेवण बनवलं आहेस तू. आज मला समीरच्या तब्येतीचा राज समजला. आता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्या बायकोला पण तुमची कला शिकवा. समीर चकित होऊन म्हणाला, तुझी बायको? तू लग्न कधी केलंस? दीपक म्हणाला, केलं नाही, करणार आहे आणि तुला त्याचंच निमंत्रण द्यायला आलो आहे. असं म्हणत त्याने एक सुंदर छान लग्नपत्रिका काढून त्याच्या हातात दिली आणि म्हणाला, तुम्ही दोघांनी माझ्या लग्नाला 2 दिवस अगोदर यायचं आहे. मी कुठलंही कारण ऐकून घेणार नाही. समीर हो म्हणत लग्नपत्रिका वाचायला लागला आणि नवरी मुलीचं नाव वाचून हैराण होऊन म्हणाला, अरे दीपक, तुझं लग्न नीतासोबत होत आहे? दीपक म्हणाला, हो, पण तू एवढा का हैराण झाला आहेस? मला माझ्या प्रेमावर विश्वास होता आणि बघ, शेवटी माझं प्रेम माझा विश्वास जिंकला. समीर म्हणाला, हो हो, मला माहीत आहे तुझं नीतावर जीवापाड प्रेम होतं ते. पण तूच मला बोलला होतास की नीता कुठल्या तरी अमित नावाच्या मुलावर. दीपक म्हणाला, हो, ते पण सत्य होतं, पण काही दिवसांचं सत्य. माझं मन, माझा प्रेमावरचा विश्वास पूर्णपणे तुटणार त्या अगोदरच अमितने त्याचं खरं रूप नीताला दाखवलं आणि तिला धोका देऊन कुठेतरी गायब झाला. नीता त्यावेळी खूप तुटली होती, पण मी पण हार मानली नाही. तिची साथ दिली, तिच्या जखमा भरून काढायला मदत केली. थोड्या मुश्किलीने का होईना, पण नीताने माझं प्रेम स्वीकार केलं.
दीपक खूप गर्वाने सांगत होता. त्याचं बोलणं ऐकून समीर विचारात पडला. दीपा किचनमध्ये तिचं काम करायला निघून गेली. समीरला विचारात पडलेलं बघून दीपक म्हणाला, समीर, तू कुठल्या गहन विचारात बुडाला आहेस? समीर जरा वेळ शांत बसून म्हणाला, अरे काही नाही. दीपक म्हणाला, काहीतरी नक्कीच आहे, नाहीतर एवढा विचार कसला? असं तर नाही ना की माझ्या लग्नाला न येण्यासाठी काहीतरी कारण शोधत आहेस? असं म्हणत दीपक हसायला लागला. समीर म्हणाला, अरे दीपक, असं काही नाही. मी तर वेगळा विचार करत होतो. निर्णय तर तू घेतला आहेस, पण नीताचे दुसऱ्या मुलावर प्रेम होतं हे तुला माहीत असूनसुद्धा तू तिच्याशी लग्न करायला कसा काय तयार झालास? दीपक म्हणाला, अरे यार, याच्याशी माझं काय घेणं देणं? आत्ता तर ती फक्त माझ्यावर प्रेम करते आणि प्रेम करण्याचा अधिकार सगळ्यांनाच असतो. जसा मी नीतावर करत होतो तशी ती पण दुसऱ्या कुणावर तरी करत होती. पण माझं नशीब खूप चांगलं होतं की ती मला परत मिळाली. आणि तसंही समीर, तू पण धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाहीस. तू पण कुठल्या तरी राधा नावाच्या मुलीचा दिवाना झाला होतास की? असं म्हणत दीपक परत हसायला लागला. अरे, ते तर लहानपणीची गोष्ट होती. असं म्हणत दोघेही हसायला लागले. दीपक म्हणाला, तू कुणावर तरी प्रेम करू शकतोस, मग दुसरं का नाही करू शकत? दीपकच्या या प्रश्नाचे समीरजवळ काहीच उत्तर नव्हतं. काही वेळाने समीर हळू आवाजात दीपकला विचारलं, पण दीपक, लग्नानंतर जर अमितबद्दल काही गोष्टी तुला खटकायला लागल्या तर तू कसा सांभाळून घेशील? दीपक म्हणाला, अरे का म्हणून खटकेल? जर ते नीताच्या स्वतःच्या लक्षात नाही तर मग माझ्या का म्हणून लक्षात राहील? ती नीताच्या भूतकाळातली एक वाईट घटना होती. ती विसरून आम्ही आमचं भविष्य, आमचा आनंद लक्षात ठेवणार. आणि आजचे सत्य हेच आहे की मी आणि नीता दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो. असं म्हणत तो आनंदात झोपायला निघून गेला. तो गेल्यानंतर समीर पण झोपायला त्याच्या खोलीत गेला. पण दीपकच्या बोलण्याने त्याची झोप गायब केली होती. डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. दीपक आणि त्याच्या जीवनात खूप समानता होती आणि खूप मोठं अंतर. जी गोष्ट समजल्यानंतर समीर दीपाला विश्वासघाती समजायला लागला होता आणि सेम तीच गोष्ट पहिल्यापासून माहीत असून देखील त्याचा मित्र दीपक नीताला मोकळ्या मनाने स्वीकार करत होता. दीपकच्या बोलण्यानंतर समीरला खऱ्या सुखाचा अर्थ समजायला लागला होता. दीपा आणि त्याचं प्रेमसुद्धा त्यांच्या सुखी आयुष्यातलं एक सत्य होतं. माधव आणि अमितसारखे धोकेबाज जरी या जगात असले तरी दीपकसारख्या खूप समंजस लोकांनी हे जग भरलेलं आहे. मग मी दीपकसारखा का बनू शकत नाही? ज्या वाईट भूतकाळाला विसरून दीपाने तिचे सगळे सर्वस्व त्याला दिलं होतं, तिचा तो वाईट भूतकाळ परत उकळून त्यांना कुठलं सुख मिळणार होतं? त्याला त्याचं सगळं आयुष्य तर दीपासोबतच काढायचं होतं आणि तिच्या या सत्याला स्वीकार करूनच काढायचं होतं. दीपकचे बोलणे समीरच्या बरोबर लक्षात यायला लागलं होतं. ज्या गोष्टीमुळे तो दीपापासून लांब झाला होता तीच गोष्ट दुसरे कोणीतरी खूप सरळ मोकळ्या मनाने स्वीकार करत होतं. समीरला त्याची चूक हळूहळू कळायला लागली होती. त्यामुळे हळूहळू त्याच्या मनातला संशय, अंधार कमी व्हायला लागला होता. बाजूलाच दीपा डोळे बंद करून पडली होती. तिच्या चेहऱ्यावरचा भोळेपणा, प्रेम आता त्याला स्पष्ट दिसायला लागलं होतं. समीरच्या मनातली सगळी कटुता लांब कुठेतरी निघून गेली. त्याला राहवलं नाही म्हणून त्याने दीपाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तसे दीपा डोळे उघडून विचारत म्हणाली, अहो, कसला विचार करत आहात तुम्ही? समीर काही वेळ तिच्याकडे एकटक बघत राहिला आणि नंतर मोठा श्वास घेऊन म्हणाला, काही नाही. दीपकच्या लग्नाला माझ्यासोबत येशील ना? दीपा म्हणाली, हो, का नाही? तुमच्यासोबत तर मी कुठेही यायला तयार आहे. आणि तसंही दीपक भाऊजींच्या लग्नाचं कार्ड आपल्यासाठी फक्त निमंत्रण कार्ड नाही, तर आपल्या आयुष्यात परत प्रेम, सुख, आनंद घेऊन येणारं कार्ड आहे. मी तुमच्या दोघांचं सगळं बोलणं ऐकलं आहे. असं म्हणत दीपा हसायला लागली. समीर पण हसला, पण नंतर भावूक होऊन म्हणाला, माझ्या मूर्खपणाबद्दल मला माफ कर दीपा. माहीत नाही का, मी माधव या नावाबद्दल ईर्ष्या करायला लागलो होतो. उलट
ईर्ष्या तर त्याच्यासारख्या मुलांनी माझ्यासारख्या सोबत करायला पाहिजे, कारण माझ्याजवळ तुझ्यासारखी प्रेमळ गोड बायको आहे, तशी ती त्याच्याजवळ नाही. दीपा म्हणाली, अहो आता त्या जुन्या गोष्टी सोडून द्या. असं म्हणत ती त्याच्या कुशीत घुसली. समीरने पण प्रेमाने तिला जवळ घेतलं आणि तिच्या कपाळावर किस केला. त्याच क्षणी त्यांच्या नात्यातला आलेला दुरावा कायमचा मिटला. कधी कधी आपण भूतकाळात घडलेल्या घटनांना एवढं मोठं करतो की आपल्या भविष्याचे सुख आनंद आपल्याला दिसायचंच बंद होतं. पण खरं प्रेम तेच असतं, जे भूतकाळ विसरून भविष्याला आपलं मानतं.